नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. चला, आज रेणुका मातेच्या दर्शनाला जायचं आहे. चला निघालेले. उद्या दसरा असल्यामुळं इतके फुलांचे स्टॉल लागलेले आहेत. रोडच्या दोन्ही बाजूनी खूप सारे फुलांचे स्टॉल आहे. असं वाटलं होतं की यावर्षी फुलं येणार नाहीत, पाऊस जास्त होता, पण तरी पण खूप मोठे स्टॉल आलेले आहेत, खूप फुलं आहेत. चला, असं वाटलं की आज गर्दी असेल, नवमी असल्यामुळं, पण काय गर्दी नाही आहे. फक्त शाळेची मुलं जास्त आलेली आहेत, कुठल्या तरी शाळेची आहेत, त्यांचीच तेवढी गर्दी आहे. त्याच्यामुळं आम्हाला दर्शनाला काही वेळ लागलेला नाही, दर्शन लवकर झालं. आणि नंतर मग मंदिराच्या बाहेर आल्यानंतर खूप सारे असे त्यांचे स्टॉल लागलेले आहेत देवींच्या सामानाचे. आणि बाजूलाच परड्या घेऊन खूप असे बायका बसलेले आहेत. म्हणजे आतमध्ये पण परड्या आहेत, पण ज्याला कोणी आतमध्ये भरतं, कोणी बाहेर भरतं. आणि त्याच्या बाजूलाच असे स्टॉल लागलेले आहेत. त्या दुकानामध्ये कसे खूप देवींचं सामान आहे, चुनरी आहे, तोरण आहेत, पण देवींचे कपडे आहेत, पितळेचे देव आहेत, फुलांच्या माळा, खूप काही असं भव्य स्वरूप तयार झालेले आजूबाजूनी. असं रम्य का असं वाटतं की तिथं पाहतच राहावं. मी म्हणलं आता आलोच आपण दर्शनाला, तर आता काय घ्यायचं, म्हणलं काहीतरी घेऊन तर जायचं आहे. म्हणून मी काय केलं, देवांचे कपडे घेतले आणि एक कृष्णासाठी एक फेटा घेतला. बाकी खूप छान असं एक रम्य वातावरण होतं. असं वाटलं तर ते पाहून की काय काय घ्यावं काय नाही. चुनऱ्या तर इतक्या छान होत्या ना देवींच्या, खूप छान डिझाईन होत्या चुनऱ्याच्या. आणि देवीचे असे मुकुट पण इतके छान, असे भव्य मुकुट आलेले होते, खूपच छान मुकुट होते. त्यांचे गळ्यातले हार होते, इतके छान मुकुट होते. परत फेटे होते, सुंदर सुंदर अलग अलग डिझाईनचे फेटे भरपूर होते. आणि ड्रेस देवांचे ड्रेस तर असे कलर होते की खूपच छान कलर होते. सगळं वातावरण असं एक रम्य होतं, बघून खूप छान वाटलं. मन एकदम असं प्रसन्न झालं.